आज पुण्यात आहात, काय प्रयोजन आहे? तुम्ही रायगडला देखील जाणार आहात, कशा पद्धतीने दौरा असणार आहे? राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती चाललो आहे। दरवर्षीच मी तिथं दर्शनासाठी जातो आहे। फक्त यावेळेस ते तब्येत खराब नसल्यामुळं मुक्काम टाकत आम्ही जातो तिकडं। या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या जनतेला राज्याभिषेक सोहळा उद्या आहे, परंतु आजच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही सगळ्या बांधवांना आजच शुभेच्छा देतो। देशमुखांचे कुटुंबीय देखील आले होते, काय नेमकी चर्चा झाली, काय म्हणणं आहे, कुठपर्यंत आलंय सगळं आणि सरकारकडून काय सांगितलं जातं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात? नाही, देशमुख कुटुंबाची माझी काही चर्चा झालेली नाही, कारण ते पण रायगडाला चाललेत दर्शनासाठी, म्हणून आता एक 2-3 मिनिटाची भेट झाली आणि ते रायगडाकडे पुढे निघालेत। एकूणच त्या विषयात काय प्रगती झाली आहे तपासाची, सगळ्या गोष्टींची माहीत नाही। पटेल सर, तुम्ही आज पुण्यात आलात, आपल्याला इथलं हुंडाबळीचं केस तुम्ही मध्यंतरी सांत्वनपर भेट पण दिलेली, पण आता या निमित्तानं एक पूर्ण समाजातनं किमान ह्या पट्ट्यात तरी एक जनजागृती होताना दिसते। हुंडा द्यायचा नाही, घ्यायचा नाही, चांगल्या बैठका पार पडतात, आपणही आज इकडे बैठक घेत आहेत, तर काय पुढे कसं जावं समाजाने या सगळ्या गोष्टी? नाही, सगळ्यात महत्त्वाचं की आमची बैठकच नाही आहे, चर्चेसाठी फक्त काय पोरं असतील तरी या म्हणून सांगितलेलं होतं, कारण मी आज मुक्कामी पुण्यात राहतोय, तर तुम्ही चर्चेसाठी या। परंतु आता काही जणांनी ते दिले टाकून त्या सोशल मीडियाला मोगमच बैठक हे ना असं आहे, कारण बैठक अशी होत नाही, ती प्रचंड मोठी असते, पण ती चर्चा आहे। ठीक आहे, पोरं उत्साही त्याने टाकलं आहे, परंतु तुम्ही जो विषय घेतला तो खरंच महत्त्वाचा आहे की लोकांनी मनं बदलिल्या पाहिजेत। हुंड्यामुळं अनेक आपल्याला ज्या सवयी लागल्यात फुकट घ्यायचं, त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे। समाजहिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं। पण काय होतं बरं का, हे मोठ्याल्या श्रीमंत लोकांकडून हे गरिबाकडे येतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तेव्हासुद्धा आहे, श्रीमंतांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसे करायचं। काय असतं, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंताच्या लग्नाला येतात, मोठ्या राजकीय नेते अमके तमके त्यात बरेचसे आले, त्यांचा तो व्यासपीठ बघून, त्यांचा तो लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूससुद्धा मग त्याला ते बघून गेलं की त्याला वाटतं ते दारूगोळा किती उडीला, ते मंडप कसा होता, जेवायला मग आपल्या लेकीचं आपण तसंच करायचं। एक ते माणसाच्या मनावरती ते कोरलं जातं। खोटी प्रतिष्ठेत जगू नये गोरगरिबांनी, त्यांना आता ते कसले पैसे माहीत नाही आपल्याला। आपण चांगल्या विचारानं ही करून आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच करू आणि ही हुंड्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे। दोघांचा काय खर्च होतो ना मंडपला, त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला, ट्रका जीपा टेम्पो लावायला, ते खर्च काढायचा, 5-50 जण इकडचे तिकडचे जमवायचे आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे। ही एक नवीन चांगला उपक्रम होईल। कमीत कमी तो सुशिक्षित बेकार म्हणून तरी हिंडणार नाही, लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील। म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही मी, दोघांनी सुद्धा, मुलाच्या बापाने पण आणि मुलींच्या पण, दोघांनी लग्नाचा खर्च काढायचा आणि त्याला व्यवसाय टाकून द्यायचा। हे मात्र 100% सगळ्यांनी याच्यात परिवर्तन केलं पाहिजे। परंतु हे काय आता श्रीमंतांनी सुद्धा मनावर घेणं खूप गरजेचं आहे। आपल्या इकडे हल्ली ते प्री वेडिंग असतं, नंतर शाही लॉन सगळा तो तामझाम, त्याच्यामुळे ते कुठेतरी अनुकरण होतं। म्हणजे कर्ज काढून बाप मुलीचं लग्न करतो, तुकडं विकून वगैरे, नंतर पुन्हा हुंड्यासाठी ते सगळं पुढं वाढतं। हे तुम्ही समाज धोरण म्हणून समाजाने पुढं कसं जावं या सगळ्या केसमध्ये सांगा? खरंच सांगतो मी की मी ते मागंही सांगितलं, आजही सांगतो की आपण उगाच खोटं ढोंग करण्यात काहीच मजा नाही। लोकांचा पैसा कसा आहे कसा नाही आपल्याला माहीत नाही आहे, ते कसे उडवतात, परंतु आपले हाल असे होतात की मुलीच्या कर्जाचा डोंगर इतका होतो, मग आधी शेती आपल्याला पिकत नाही पावसामुळं, कर्ज भरपूर होतं आणि लग्नाचं कर्ज, मग एक तर आत्महत्या करतात किंवा मग जमीन विकावं लागते। म्हणून आपण साध्यातच करायचं, जसं की 5-50 लोक बोलवायचे आणि मी सांगितलं की बाबा व्यवसायाकडे जर भर दिला, हे निमित्त होऊन जाईल, हुंड्याचं निमित्त होईल, पण दोघांचा पैसा मिळून व्यवसाय टाकला तर ते नवीन परिवर्तन होईल। पोरं कमायला लागतील, 2 रुपये त्यांच्या खिशात येतील, त्यांची मुलगी सुखात राहील, मुलगाही राहील। उगा आपण 1000-2000 बिगर कामाचे ते बोलितो, 4-5 हजार जमतेत लागणार ते, मनाबरं सगळ्यांना 1000 रुपये द्या म्हणून लग्नाला येणार, एक लग्नाला यायचं नाही, एक लग्नाला येणार नाही, एक, कारण हे नको आहे, असं नको करायला असं। कारण आता त्या वैष्णवीताईचं बघितलं की ते आता मला वाटतं कुठली परत बातमी आली, परभणी का लातूरची बातमी आली आत्ता पुन्हा,
हे थांबवायचं असेल तर लोकांनीच आता शान होणं गरजेचं आहे. आरक्षणाचा प्रश्न आता कुठेही उठताना दिसत नाही आहे. प्रश्न सुटला असं मानलं जातं मराठा आरक्षणाचा. प्रश्न सुटला कारण कुठेही बोलताना कुठे दिसत नाही. कारण या थांबा ना, 29 ऑगस्ट येऊ द्या, काय तुम्हाला दिसल. काय नियोजन काय नियोजन काय? तोच मुहूर्त का तोच प्रश्न पडलाय की 29 तारीखच का निवडली? 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते आंदोलनाला. गोदापट्ट्यात ज्यावेळेस आंदोलन उभं राहिलं ते 29 ऑगस्ट 2023ला उभा केलं होतं. आता किती वर्ष करायचं आणखी? आंदोलन होणार, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार, आरक्षण घेणार आणि ओबीसीतच घेणार. दिले ना सूट, मागणी अजून थांबणार नाही. सोडणारच नाही, सोडणारच नाही. का थांबणार राहायचं? आमचा जर इथं जागा आहे गुंठाभर आणि ती जर आमचं सातबार आहे ती घेणार ना आम्ही. तुम्ही जरी अतिक्रमण केलं असलं तरी पण, तुम्ही गुंडगिरी केली असली तरी आम्ही घेणार ना. हां, सातबारा नसेल तर देऊ नका. आमच्या सरकारी नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेटच्या आहेत, सातारा संस्थांच्या गॅजेटच्या आहेत, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या आहेत. आणि मराठा आणि कुणबी एक आहे याच्यासाठी तुम्हाला आधार लागतो ना कायदा पारित करायला. तर 58 लाख नोंदीचा आधार आहे ना, किती पाहिजे आणखी? यांना आम्ही 29 ऑगस्टला ठेप्याला आणणार आहेत. बघूयात देवेंद्र फडणवीसांच्या मनात जातीवाद आहे का नाही, मराठा द्वेष आहे की नाही, मराठ्यांचा ते अपमान करत नाहीत असं म्हणतात ना. लक्षात येईल ना आम्हाला त्याच्या आत ते मराठ्यांना आरक्षण देतात की नाही देत. मराठा आणि कुणबी एक आहे, तो कायदा पारित करतात का नाही, JR काढतात का नाही दिसल. महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस वापस घेऊ म्हणले होते सरसकट, तेही घेतात का नाही दिसल आम्हाला. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करतात की नाहीत दिसल. त्यांच्याही भाजपमधल्या कार्यकर्त्याला, आमदार मंत्र्यांना नाही दिसल. नेमका मराठ्यांचा द्वेष कोण करतोय, मी जे बाजू लावून धरली ती खरी आहे का देवेंद्र फडणवीस देत नाही हे खरं आहे का खोटं, त्यांनाच समक्ष दिसेल ना. आता दिला वेळ, आता म्हणजे त्यांना आता मे, जून, जुलै, ऑगस्ट जवळपास 4 महिने वेळ. या वेळेत ते करतायत का नाहीत महाराष्ट्रातलाही मराठा समाज बघतोय. कारण आम्ही सांगितलं आहे त्यांना, निवेदन पण आता आम्ही दिलं आहे आमच्या जालन्याच्या कलेक्टर महोदयांच्या मार्फत सरकारलासुद्धा परवानगीसाठी पण. आणि आम्ही 29 ऑगस्टला येतो आहे म्हणून उघडं पडणं खूप गरजेचं आहे. जे देवेंद्र फडणवीसच्याबद्दलची काही जणांची जी भावना आहे ती उघडी पडणं खूप गरजेचं आहे. की लोकांना वाटतं आहे ना देतील ते, त्यांना वेळ दिला पाहिजे. आता 2 वर्ष तर दिला, आता पुन्हा वेळ दिला आहे आणि ते उघडे पाडणार आहेत आता देवेंद्र फडणवीस. मराठ्यांविषयी त्यांना किती द्वेष आहे, मराठ्यांविषयी किती चीड आहे, किती आकसानं मराठ्यांबरोबर ते राज्यातल्या गरिबांबरोबर वागतात हे आता उघडं पडणार आहेत त्यांच्याच पक्षातल्या मराठ्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर. त्यांनी जर मराठा आणि कुणबी एक हा जर JR नाही काढला ते उघडे पडले. त्यांनी जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली तर समाजाच्या डोळ्यासमोर ते आले. त्यांनी मराठवाड्याचं गॅजेट नाही लागू केलं तर लोकांच्या नजरेसमोर ते येणार आहेत की हे जाणून बुजूनच देत नाही आहे म्हणून. केसेसचा विषय आणि ते इतके जातीवादानं आणि जातीय द्वेषानं बरबटलेले आहेत ना. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला त्या बलिदानाचे पैसेसुद्धा रोखलेत त्यांनी आणि नोकऱ्या पण रोखल्यात त्यांच्या. म्हणजे इतकं नीचपणाचं काम त्यांच्या हातून व्हायला लागलं आहे. त्यामुळे आता लोकांच्याही लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कळलं ना, समाजालाही कळलं 29 ऑगस्टला मराठ्यांच्या पोराला त्रास दिला जातो आहे का, मुंबईत रस्त्यानं त्रास दिला जातो आहे का, हाय का नाही द्वेषी, मराठ्यांविषयी आकस, मराठ्यांचा अपमान करतोय हे दिसेल ना मराठा समाजाला. पुन्हा एकदा असा मोर्चा किंवा उपोषणाचा इशारा आहे का सरकारला? स्वरूप काय असणार? 29 तुम्ही बघा ना, 29 तारखेला जाहीर केले तुम्ही, पण तुमचं मग इथून तुम्ही डायरेक्ट मुंबईत जाणार की मागच्या सारखं जसं नाही डायरेक्ट मुंबईत जाणार, डायरेक्ट मुंबईत जाणार. कारण गेल्या वेळेस खूप दिवस लागले जायला, खूप दिवस लागले. डायरेक्ट मुंबई आणि ते तर थांबायलाच लागतं. लोकांच्या लेकरांना प्रत्येक पुढारीमध्ये येतात, काहीतरी आश्वासन देतात. नाही नाही, आता आश्वासन फाश्वासन नसतं. काय असतं बघा, लई मुद्दाम त्यांनी आपल्याला आडमुठ समजू नये. मुद्दाम म्हणतो आम्ही, आपण नाही येत, आपण वेळ दिला पण आम्हाला वेळच देत नाहीत. आता मुंबईतून वेळ दिला ना, झाले 1.5 वर्ष. आता आहे का बोलायला जागा? आता मराठी कसं काय ऐकतील आणि मी कसं काय ऐकल? आता मुंबईतून माघारी जा किंवा अर्ध्यातून माघारी जा म्हणायला चान्स नाही. त्याचे कारण येतं. पहिलं कारण आहे
मराठा आणि कुणबी एक आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो, मराठा आणि कुणबी एक ही जार काढण्यासाठी गिरीश महाजन साहेब म्हणले होते आधार लागतो. 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्या समितीने सरकारला दिला आहे. म्हणजे आता तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला ह्यो अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत. म्हणून मराठ्यांना हुशार करतो, ते आपल्याला आता वापस नाही पाठवू शकत. दुसरं, सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी करण्यासाठी 1.5 वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती. आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही. आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांनी घेतलं आहे, ते लागू करायला यांना कुठलीही हरकत नाही. मग जर नाही केलं तर त्यांना सरकारला बोलायला जागा नाही का आम्हाला वेळ द्या. 1.5 वर्षाचा दिला आहे. आणि मुंबईतून आम्हालाही म्हणू नये, यांनाच आडमुठ्याची भूमिका घेतली, वेळ द्या म्हणलं, दिला नाही. दिला का नाही? आता मराठे गचुऱ्याला धरून विचारतील, वेळ दिला, आता शानपणा करायचा नाही. त्यामुळे आता मुंबई आम्ही सोडत नाही. एकदा सोडली, चान्स द्यायला लागतो. आमचे मराठ्याचे संस्कार आहेत, आम्ही दिले, त्या संस्काराप्रमाणे आम्ही त्यांना वेळ दिला. आता वेळ नाही. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या माणसातल्या हातातलं आऊतकाठी सोडायची. त्यांचे लेकरं बाळं नोकऱ्याला लावून उच्च शिक्षण घेऊन तेही मोठे बनले पाहिजेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, महसूलमध्ये तहसीलदार, कलेक्टर हेही बनले पाहिजेत. हे स्वप्न बघायचे. किती दिवस आमच्या गरीब मराठ्याच्या माणसाने आऊतकाठी आणायची, गुडघे इतक्या चिखलात काम करायचं, रात्रंदिवस जनावरं वळायचे, ऊसं तोडायला जायचे. आमच्या लोकांनी किती दिवस हमाली करायची, आमच्या लोकांनी किती दिवस मोलमजुरी करून लेकरं शिकवायचे. हे त्यांच्या हातातलं मला काढायचं, त्यांना सुखी बनवायचं. प्रश्न असा येतो की दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, मंत्रिमंडळात अनेक नेते, अनेक मंत्री मराठा समाजाचे आहेत, राष्ट्रवादी पक्ष तर मराठा समाज म्हणून ओळखला जातो, तेही मराठ्यांवर अन्याय होतोय का? होत नाही. मग काय, आम्ही मजा म्हणून थोडंच आंदोलन करतो. होतोय म्हणून तर आमचं एवढं हाल कशामुळे चालू आहेत. शेतकरी मराठा हाय का मालाला भाव, नादी लावणार लाडकी बहीण घी 1,500 रुपये आणि होय मोकळं. आता महानगरपालिकात मला वाटतं, जिल्हा परिषद पंचायत समित्यात आता तोवर प्रत्येक मंत्र्याच्या तोंडातून काय शब्द यायला माहिती आहे का? लाडक्या बहिणीला आम्ही फसवणार नाही, तिला सगळे पैसे देऊ. लाडक्या बहिणीला हात जोडून सांगतो बाबा की निवडणूक झालं देणार नाही, नका रे अशा छोट्या छोट्या आशावर जगू. लेकरा बाळांचं आयुष्याचं अवाटोळं होत आहे. हे सगळं खोटं आहे, हे सगळं बनावट आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं गोरगरीब शेतकऱ्यांनी बंद करा. यांना धडा शिकविला पाहिजे. आता खरं तर तुम्ही लोकसभा विधानसभेत तुमची मी सरळ माघार घेतली, तुम्ही सांगितलं तुम्ही कुणालाच पाठिंबा देणार नाही. पण आता ह्या निवडणुकीत तुम्ही सरकारसमोर काही आंदोलन जाहीर केले, या इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका असेल? नाही, ते काय आमचं काही नाही काही ते ठरलेलं नाही तसं. आणि आमच्या डोक्यात राजकारण नाही. खरंच सांगतो, त्याविषयी सांगितलं होतं, नाही समीकरण जुळलं आम्ही मागं सरकारलो. समाज हरू द्यायचा नाही, हे माझ्या पुढचं महत्त्वाचा उद्देश होता. वेळेवर समाज ठरवतो काय करायचं, कोणाला पाडायचं ते पाडायचं म्हणल्यावर. पण नाही दिलं तर सरकारचे हलवणार, हे मात्र तेवढंच करा. आम्ही मात्र कायदेशीर शांततेत मुंबईत जाऊन बसणार आणि 29ला जाणार. तुमचं आंदोलन तुम्ही जाहीर केले 29ला, महापालिका निवडणूक त्यानंतर आहेत, तुम्हाला आरक्षण नाही दिलं सरकारने, तुम्ही म्हणता तसं, तर मग तुमची भूमिका आहे पुढं काय होऊ शकतं? मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. विचारलं नाही म्हणून तुम्हाला शब्द देत नाही. 2 वर्षापासून मीडियाचे बांधव बघतात, मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. त्याच्यामुळे त्यांना विचारलं नाही म्हणून मी एकटा स्टेटमेंट करणार नाही. ते वेळेवरती होईल काय व्हायचं, पण मी मुंबई सोडित नाही. तुम्ही आंदोलनाला बसला की समोरून पण आंदोलनातून प्रत्युत्तर मिळतंय. तुम्ही आता 29 तारखेला सांगताय, तिथं पण तयारी सुरू आहे की तुमच्या समोर मुंबईत देखील तसंच प्रकारचं आंदोलन. काय असतं भैया, ही रूढ पाडू नये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही रूढ पाडू नये. आंदोलन हाके करणार अरे बाबा, सगळ्या दुनियाला माहिती आहे, सगळ्या दुनिया नाही ते तसल्यावर नाही बोलत मी ते गिनीत नाही कोणाला, आणि मी विरोधक मानत नाही, मानन त्याशी बघल. पण काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट घडून आणू नये. या राज्यात खूप राज्य चांगलं चाललेलं आहे. सत्तेच्या हवसापोटी कोणत्याही टोकाला राज्य सरकारनं उतरलं नाही पाहिजे. कोणत्याही टोकाला तुम्ही आज त्यांना आमच्या विरोधात उतरणार, उद्याच्याला हेच आमचे मराठी हाताखाली धरणार, त्यांचं आंदोलन असलं की त्यांना उतरणार. हे होऊ शकतं, ध्यानात ठेवा तुम्ही. इतके चालबाज पहिल्यांदी भाजपने असले नेते बघितले, पहिल्यांदी इतके चालबाज काव्यबाज हे पहिल्यांदा बघितले की तो समाज बोलायला लागला की इकडचा समाज त्यांच्यावर चढायचा.
आणि तो बोलावं लागला की इकडचा चढायचा. आता त्यांचं आंदोलन सुरू झालं की मराठ्यांना उतरितेन किंवा मुस्लिम दलितांना उतरितेन. ही यांची चाल आहे. दलित एखादी मागणी करायला लागला की दुसऱ्याला त्यांच्या अंगावर ही करणार, सोडणार. मुस्लिम एखादा करायला लागला की त्याला सोडणार. आता मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तर आता यांच्या अंगावर घालतात. आणि ते जे आंदोलन करते त्यांचा आमचा काय संबंध आहे? आम्ही कधी धनगराला दुखिलं? एखाद्या शब्दाने बोललो? गावखेड्यात आपलं प्रेमाचं नातं आहे. सरकारच जाती भांडण. आणि मग कोण लावतंय? अरे मग दुसरं कोणी? दुसरं हाय कोण? एवढं काय लगी राज्यावर संकट येऊन कोसळले. जे जातीवाद करते त्यालाच मंत्री करते. जे जाती दंगली घडून आणणारे त्यालाच पुन्हा मंत्री करायचं. हे कोण करतंय? हे कोण करतंय? हिंदू मुस्लिम चालू. अरे हे लयच विचित्र आहेत राव. हे कोणाला कोणाच्या अंगावर घालते मेळ लागणार नाही. तुमच्या सुद्धा कुठे लावून एखादी बार शपथ सांगतो आम्ही. हे लयच दर्जाच हीन आहे हो. दर्जाच हीन आहे. काय करायचं आणि काय जातीवाद करणारा माणसाला त्याचं ओळख करते. आणि मराठ्याच्या विरोधात इतकं आम्ही एक सांगितलं की ते तिसरंच करणार. हे महाराष्ट्रात मराठ्यांनी बघितलं आहे. आता देवेंद्र फडणवीस कसं करतायत म्हणून आम्ही उलटं सांगितलं की ते उलटं करणार. मराठी म्हणले की ते नको त्यालाच करणार. आता जे काय मंत्री एक तास मंत्री केले चांगलं फेकून दिलं तर मागं पुन्हा आणलं. मग जे जातीत दंगली करतो त्याला पुढं घालतात. जे जातीवाद करतो त्याला पुन्हा पुढं घालतात. ठरवून आणलंय म्हणजे. आणि मग काय बिना ठरवून आहे काय? मग काय इकडे काय जनावर सांभाळायला कोण नव्हतं म्हणून त्याला आणले 6 महिन्यांनी. यान त्याला सालगडी पळून गेला होय म्हणून तो आणलाय. उद्देश काय सरकारची? दंगली. दुसरं काय? दंगली करायच्या मराठ्यात आणि त्यांच्यात दंगल घडवायची. पण आम्ही ते स्वप्न यशस्वी नाही होऊ देणार फडणवीस साहेब. काही काळजी करू नका तुम्ही. आम्ही गावखेड्यातले ओबीसींना माहिती आहे काय ती, मराठ्यांनाही माहिती आहे आम्हाला काय एकमेकासाठी करायला लागतं. नेते मात्र मी सोडत नाही भाऊ. नेत्यासाठी कोणत्याच ओबीसीला राग येता कामा नाहीत. आणि मराठ्यांनासुद्धा आपल्या नेत्यासाठी राग यायची काय गरज नाही. आपलं कुणीच नाही, फक्त वाद लावून देणार. अहो धनगराचं खरंच सांगतो पुन्हा पुन्हा की आमचं आणि त्यांचं काहीच नाही कवाच. आणि आरक्षणाचा तो विषयच नाही. त्यांचं आरक्षण लई लांब आहे तिकडं. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. तरी पण त्यांना पुढं घातलं आहे. उद्या त्याला त्यांनी मागितल्यावर मराठ्यांनी त्यांना विरोधच करायचा का? मग आता मग हीच रोड पाडायची का आता? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्याच्या मध्ये जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी समाज 19% आरक्षण आहे म्हणजे ज्या बसमध्ये ऑलरेडी जागा नाही तिथं आणखीन गर्दी होईल, आमच्यावर अन्याय होईल म्हणून विरोध आहे असं त्यांचं म्हणणं. बस तर बघून द्या ना मला. वर्ग द्यावा, द्यायला आरक्षणाला विरोध नाही पण वेगळा द्यावा. अहो दादा बस मोकळी. बस मोकळी, फक्त दारं लावून घेतले ते येवल्यावल्यानी. आमचं म्हणणं उघडून बघू दे. तू टांगड्याला म्हणून बसला त्याच्यावर. हां आम्हाला उघडून दार तर उघडून बघून देणार आज मोकळं आहे का नाही. सगळं एकटंच झोपत आहे त्याच्यात कामाधामाचं. कोणत्या ओबीसी चांगलं झालं मग? आणि चला सांगा कोणचं ओबीसी प्रशासनात आहे? शासनात कोणी कोणी तेली लोहार सुतार ढोवार कोणी कोणी प्रशासनात? सोनार कुंभार राजपूत एकच जातीने ओबीसी आरक्षण काही काळी कुठं आहे? कोण आहेत मग? दाखवा मला. धोबी नावी कोण आहे? दाखवा ना. मग दाखवा ना मला. 450 जाती सांगताना आम्ही नेता आहे म्हणतात. त्यांना काय मिळालं? एखाद बार जिल्हा परिषदला उभा केला का? त्याला लगेच म्हणजे तू बारीक जाते तू नको आमची जरा मोठी आहे आम्ही उभा राहतो. ती पडक मागं कोण आहे? दाखवा ना. प्रशासनात दाखवा. चला फुकट नीतिगिरी करायची आणि मी ओबीसीचं म्हणून सांगायचं आणि गरिबाचं पूर्ण वाटोळं करून बसायचं. ओबीसींना शानं व्हावं. आपल्यात हे वाद लावून देणार आहेत आणि दंगली घडीणारा त्यांनी आणलाय. पटेल साहेब गेली 2 वर्ष तुम्ही आंदोलन करताय. सातत्याने एक दुसरी बाजू सांगितली जाते की तुमची मागणी ही घटनेला धरून नाही म्हणून सरकारला देता येत नाही आणि तुम्ही हट्टाग्रही भूमिका सोडत नाही म्हणून ते मराठा आणि कुणबी एक आहे कुठे सिद्ध करता येत नाही म्हणून ही सगळ्या अडचणी आहेत. कायदेशीर नाही असं कशावर म्हणताय? आमचा एक भाऊ आरक्षणात आहे कुणबी म्हणून आणि दुसरा भाऊ नाही. तुम्ही अशी कसं का वागणूक देताय? त्याचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. आम्हाला कसं काय दिलं जात नाही? बरं आमचे किती पुरावे पाहिजेत आता तुम्हाला? आत्तापर्यंत मला सांगा ओबीसीतली कोणची जात पुराव्याने आरक्षणात घातली? कोणचीच नाही. सर्वे करून मंडल कमिशननं घातली. आमचे पुरावे आहेत ना 200 वर्षापूर्वीचे कुणबीचे. आता सिद्ध केलं आहे का नाही आम्ही? कुणबी आणि मराठा एक आहे. तुम्ही म्हणलात आधी की नाही तुम्हाला घालता येत नाही.
आधार असल्याशिवाय. आता 58 लाख नोंदी सापडल्यात का नाही याचं उत्तर सरकारनं द्या. मग आम्ही कायदेशीर कसं काय नाहीत आणि तुम्ही कायदेशीर कसं काय आहेत मग? याला उत्तर त्यांचं म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना आम्ही देतोय की ऑलरेडी सर्टिफिकेट. अरे बाबा एकच आहेत ना आम्ही, मग बाकी ओबीसीचे सर्टिफिकेट सापडले का? त्यांचं व्यवसायाच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस आरक्षण लागू केलं त्यावेळेस मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. मग शेतीवर आधारित तुम्ही बाकीच्यांना दिलं, आमच्या एका भावाला दिले आणि एकाला दिलं नाही. बागवानाला कशामुळे दिलं? शेती करतो म्हणून. मग आम्ही का वाटगे आणतो की इकडं? समुद्र आहे का आमच्या तिकडं? आमच्या इकडे शेती नाही का? माळी समाजाला कशामुळे दिले? शेती करतो म्हणून. माळ्याच्या आमचे किती जागेवर बांधा दाखवतो मला. तो बी उभाट्या आहोत आणतो, आम्ही उभाट्या आणतो. तो का टकोर घेऊन आणतो गाऊत? आता याला दुसरं असं सांगितलं जातं की मुळात आरक्षणाचं सूत्र हे डिस्क्रिमिनेशनवरती आहे, म्हणजे सामाजिक दृष्ट्या ना की आर्थिक दृष्ट्या. मग मराठा समाज त्या निकषात कुठं बसत नाही म्हणून ते आरक्षण देता येत नाही. म्हणजे सरकारला शहाणं झालं म्हणायचं. आयोग त्यांचा येडा आहे. मंडल कमिशनच आयोगानंच आरक्षण दिलं ना. आणि मग गायकवाड कमिशन आयोग कोण आहे? त्याने मागा सिद्ध केलं ना मराठ्याला 12-13% म्हणजे तुमची चालच वेगळी आहे का? मराठ्याला जर सिद्ध केलं तर त्याला मागास नाही म्हणायचं आणि मंडल कमिशननं मात्र मागास सिद्ध केलं की लगेच त्याला आत घ्यायचं. ही सिस्टम आहे का सरकारची? नवीन धोरण आणलं काय? एखादं आखलंय ते आनंदाच्या शिऱ्यासारखं. ते दिवाळीला आनंदाचा शिरा आणला होता मतदान होस तर. हा कुंकड गेला का ते शिरा सापडा ना, ते भुंगे खाल्लेलं डाळला दिसाना. आता तेलं नाही ते वंगण असल्यानं सुद्धा पांढरं काही दिसणार. म्हणजे तशी चाले की म्हणजे आम्ही मागास सिद्ध असून सुद्धा तुम्ही आम्हाला ओबीसी प्रवर्गात घेत नाहीत आणि नसणारे घेतले. आत्ता 1 वर्षापूर्वी 16 जाती घेतल्या. का मागास सिद्ध केल्या होत्या? कोण आयोग होता? नाही हे पटत नाही का? म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणता गर्दी होती एसटीत गर्दी होती. ते 15 जण चालतात तुम्हाला आणि आम्ही एकट्याने काय केलं तुमचं मराठीने? बरं कोणचा मराठा आरक्षणात जायचं राहिला? पहिलाच विदर्भ आहे, खानदेश आहे, अर्धा पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकणचा सगळा पठार भाग गेला आहे आणि आम्ही मराठवाड्याने काय केलं तुमचं? साधं गणित आहे राव. तुम्ही म्हणता गर्दी होईन गर्दी. हे काय करतं? हे चाबर आहे इकडचं. ते काय करतं हळूच? ते सांगतोय 4-5 कोटी मराठी आता आल्यावर आपल्याला काय रे? असं उलटं सांगायचं. ते खरं सांगा ना ओबीसीला की 70% मराठी आरक्षणात गेलेले आहेत, यायला 10-20% राहिलेत, कशाला ठेवायचे? असं नाही म्हणत ते म्हणतं सगळे आल्यावर कसं होईल? मग ते बिचारं गरीब ओबीसीला काय वाटतं? मला खरं आहे ना 4-5 कोटी मराठी आरक्षणात आलो खाली का राहील? अरे पहिलेच आम्ही त्या आरक्षणात येत ते थोडे जायचं राहील. आता तो किती विरोध केला तरी हा बघ भाऊ मराठी आरक्षणात गेले, तू किती उड्या हान, हां तू पॅन्टवर उड्या हान, नाही तर लुंग लावून हान, तुला जसं हान तसं हान. आरक्षणात मराठी गेले अवघं 7-8-9% राहिलेत. ते बी 29 ऑगस्टला घालतो का नाही बघ? चॅलेंज आहे. मुंबई सोडित नाही बारी, मी बी नाही आणि मराठी बी नाही. कारण माघारी जायला आता चान्स नाही. आणि मराठ्यांनाही सांगतो आपण त्यांना 1.5 वर्ष संधी दिली वापस येऊ, आपल्याला आडमुठं समजू नये म्हणून. आता गेलं की माघारी यायचं नाही. आणि तुम्हाला जर 10 पट नाही दिसले ना पहिल्यापेक्षा तर आपलं नाव तोंडावर घ्यायचं नाही पुन्हा. ध्यानात ठेवा. मुंबईत लोकच बसत नाही त्या बरे ना. जातीय रंग देऊन दंगली वगैरे घडवायच्या. नेमकं दंगली घडून सिद्ध काय करायचं आणि कशासाठी? हे बघा त्यांचा एक रूल असतो. लोकांच्या नसा त्यांना माहीत झाल्या. जसं की ते संभाजीनगरला आमच्या ते कोण आलेले ते थडगं उठून फेकायचं होतं ते. हां ते दंगल घडवायची हे त्यांचं हे असतं निवडणुकीच्या काळात. ते कोण राहिले त्या रॅलीत? आता जोड उठेला ना त्यांना, उठेलं का नाही? हां मग आता ते काय म्हणत होते हुंकार सभा, हिंदूच्या हुंकार सभा. त्यांनी दुसरा नेता तयार केला एकाशी जोड. उद्या वळवळ करायला लागला, खाबा गोबा करून ठेवला. याला देवेंद्र फडणवीस म्हणते. हां देवेंद्र फडणवीस सोपा नाही. आता दुसरा नेता येतोय का नाही तुमच्या लक्षातच आहे ना का? कोण राव लय बारीक देण असतं. हा दुसरा येतोय की नाही आता सभाला? दुसरा हिंदूचा नेता तयार झाला. मला काय गरज नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. मी ते काय आपल्याला बोलल्याशिवाय आपण बोलत नसतो. आपला एक रूल आहे. आपल्याला बोलला वाजेलाच मग तो कुणी बी असू दे. हां सोडीत नाही. आपल्याला नाही बोललं काय बोलायचं? हे सगळे मंत्री यांनी शपथ घेतल्यात की आम्ही भेदभाव करणार नाही, तरी अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात. हे किती भयानक आहे? दंगली घडविणार त्याच्याशिवाय हे सत्तेत कव्हाच आलेले नाहीत, कव्हाच. आणि मग आता ओबीसी मराठ्याची दंगल त्याला मंत्रिपद देऊन घडवायचे त्यांना. यांचा मूळ प्रश्न आहे कशासाठी आणि काय सिद्ध काय करायचं? द्वेष.
मराठ्याचा द्वेष दुसऱ्याच्या हाताने काटा काढायचा. दुसऱ्याच्या हाताने काटा काढणं माहीत असेल ना तुम्हाला. त्यात मग मराठा समाज असेल किंवा ओबीसी असेल या दोघांचं नुकसान तर समाजाचंच होणार. त्यांना काय साध्य होतं? त्यांना सिद्ध काय होणार मग? त्याला ते सिद्ध करायचं आहे ना. यांच्यात वादं लावून द्यायचे आणि आपण मजा बघायची. जीवावर आलं म्हणतात आमच्या खेड्यात ग्रामीण भागात. द्यायचं जीवावर आलं खरं असून. म्हणजे आमचं वावर आहे, आमचा 7-12 सापडला पण द्यायचा नाही. मग काय करायचं? माघारायचं. दुधात साखर मिसळायला. ते नाही म्हणतो दुधात साखर वाता, दुधात साखर वाता. काय आलं होती तू कोणाला माहीत. दुधात साखर वातायचं काम करायचं म्हणतो आपण. हा हो, ते दुधात साखर होती तो किती दिवस होती तो काय माहीत. दुधात साखर होती येणार ती फक्त मागून आणि वरून बघणार माळ धावून कशी कोटाकुटी लागली. कारण जीवावर आलं द्यायचं. आमचा 7-12 सापडलाय, अतिक्रमण दुसऱ्याला करायला लावायचं आणि उठवायचं नाही. मी आहे तुमच्या मागं. मंत्रिपद दिलं की नाही तुला आता. मला तर अशी माहिती मिळाली ऐकायला, सांगायला नाही पाहिजे आता ती खरी का खोटी माहीत नाही. ती पक्की माहिती असावं, ती चर्चा नसावं. त्यांच्यात खाजगीत असं म्हणलं म्हणते हो की आयला ते पक्की माहिती नाही सांगावं का नाही असं. पण मला लय जवळच्याने सांगितलं, लय जवळच्याने सांगितलं. ते म्हणे मला हे मंत्रिपद पाहिजे. नाही असं नाही, पण हे मराठी आरक्षणात गेलेत आणि आता मला डोळ्यावर आणण्यासाठी मराठ्याचे दिले. मला बोल म्हणतात असं त्यांच्यातल्या चट्टी मिळत नाही म्हणत. ते मी त्याला सुद्धा पश्चाताप आलाय की मंत्रिपद दिले ते यावल्यावर लावू. हां हां बऱ्याचशा गोष्टी त्या तशा ऐकायला आल्यात की उगाच आता मराठ्याचा विरोध मला पत्करायची वेळ आली. मराठी आता आरक्षणात गेलेलेच आहेत, थोडे राहिलेत, तेही जाणारच आहेत. मला मंत्रिपद पाहिजे म्हणतोय देऊ, पण ह्या असे उद्योग करायला लावायला लागलेत. आता इथून मागं तरी ठीक होतं, पण आता हे मराठ्याच्या अंगावर मला घालणार, मराठ्यांची नाराजी मायला घ्यावा लागणार पुन्हा. आणि ते तर मिळालेलंच. मग मिळता क्षणी कशाला नाही का. ते मरता क्षणी काहीतरी मरणार तर आहेच भाऊ, पण उगाच 20 पाजीला मरायच्या टायमाला मरणार तर होताच, पण 20 पाजीला उगाच अशी त्याची परिस्थिती आहे सध्या. अशी एक चर्चा आहे. आता ती खरी का खोटी माहीत नाही, पण चर्चा आहे लोकात. म्हणजे फक्त मराठा विरोध करण्यासाठी मंत्रिपद दिलं. हा मग त्याला फडणवीस साहेब म्हणतात ना भाऊ, सोपा माणूस नाही, जोडाला जोडच आणतो ती. हां जोडाला जोड आणतो. म्हणजे ते जोड्या लावायला शाळातलं पक्का असणार आहे. एकाशी एक जोड्या लावा ना त्या अशा फानगाड्या. हां जोड्या लावायला गडी लय पक्का असणार. अशा जोड्या लावितो. त्याला फक्त या पठ्ठ्याची फक्त निष्ठा ऐकत घेता नाही आली. समाजावरची माझं असणारे निष्ठा प्रेम त्याला फोडता नाही आली, मॅनेज नाही करता आली. नाही तर जोड्यात लावितो कोणी पण असू दे, त्यांचे सुद्धा जोड्या लावितो. ते नाही का ते मागं गोण्या भरूनच पुरावे आणायचे ते टमटम भरून. हा की ते तो कुंकड गेले आणि कुंकड नाही. हां ते गोण्याचं असायचं. इकडून एक गोणी इकडून एक पुरावीची. येणे इतका कऱ्या आणि इतका कर्या गेला आणि त्या गेला आणि काहीच न राहिलं खाली. मोकळं फटाकर रान झालं सगळं. ही रिअल परिस्थिती. तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालं आहे ना, जोड आणून ठेवतो दुसरा. पक्षात बी शिंदे साहेबाला जोड फडणवीस हे आणले ते अजितदादा. आता अजितदादाला दुसरा आणून ठेवला की झालं नुसत्या काड्या खुशीतो. यांनी हुशार होणं लय गरजेचं आहे. करत ना भाजपमध्ये सुद्धा जोड आणणार. गडकरी साहेबाला जोड आणीन, त्या खडसे साहेबाला जोड आणीन, त्या विनोद तावडे साहेबाला जोड आणीन. अशा नुसत्या जोड्या आणत राहतो. तिकडं मुंढेला जोड आणीन, इकडं धनगर बांधावात जोड आणीन. म्हणजे जोड आणतो लगेच ताबडतोब फटाफट जोड आणतो. सोबतच्यांनी शहाणा व्हावं असं तुम्ही म्हणतात, तर त्यांना बाहेर पडा असं ते बाहेर काय पडत त्यांनी त्याला मध्ये टाकी त्यांनी उचलून. ते म्हणते दुसरीकडे जाऊन काय करावं. खाजगीत बोलतात ते तुमच्या मीडियात कसं बोलते बरं. ते आमच्यासारखे पैसे शेंगा आणतात बसल्यावर. हां ते म्हणतात तिकडं जावं तर करावं काय, गप मेलेलं बरं इथंच. ते मध्ये टाकीत आहे मग, कारण सगळ्याचे घोटाळे आहेत ना उली. हे एक बी सज्जन नाही यांच्यात. सगळे असे रेटून खाल्लेले ते. पण याच्यात समाजाचं नुकसान होतंय ना. झालं. शेतकऱ्याचं डोळ्यात एकटा वाटला झाला. कापसाला भाव नाही, सोयाबीनला नाही, कांद्याला नाही, कशाला नाही, काही नाही. कांदे नाही, बटाटे नाही, लिंब नाही, काय. अशी आहे सरकारला विरोधकच नाही कोणी दिसत समोर. काँग्रेसची अवस्था अशी आहे. पवारांचं तळ्यात मळ्यात सुरू असतं, कधी इकडं कधी तिकडं. शिवसेना तोळा मासा झाली. मग ही स्पेस कोण भरून काढायची. लोकांनी हातात घेतलं पाहिजे स्वतःचं काम. जसं की गरजवंत गरीब मराठ्यांनी त्यांची लढाई हातात घेतली, तशा या राज्यातल्या गोरगरिबांनी स्वतःची लढाई हातात घेऊनच जिंकलं पाहिजे. आपल्या लेकरा बाळाचं, आपल्या शेतीचं कोणालाही पडलेलं नाही. आपलं वाटोळं आपण देहादोपारा उघड्या डोळ्याने बघू नये. कोणत्या नेत्यावर अवलंबून राहू नये. तुम्ही बघा, एक नेता जर आपल्या बाजूने 15 दिवसासाठी बोलला तर पुढच्या 15 दिवसात 1 महिन्यात तो आपल्याबरोबर नसतो.
मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. म्हणून लोकांनी शहाणं होणं खूप गरजेचं आहे. जसं की देशमुख प्रकरणाचं आपण बघितलं. मी मगाशी तेच विचारलं, पण तुम्ही कानाला हात लावले. काय असं नाही घडलं की बाबा, तुम्हाला दादा. कानाला हात लावावे लागले? तुम्ही माहिती तर घेत असाल, पाठपुरावाही तुम्ही मला करताय. खरंच माहीत कुठपर्यंत आले तपास? कानाला हात लावण्याचं कारण की मी प्रामाणिक आहे. मी बिचारा ते मी जर कधी मेलो तर संतोष भाई वर जाऊन म्हणले नाही पाहिजे हे काय केलं, म्हणून पापात सहभागी होणं चांगलं नाही. यांनी ते मॅटर जवळपास पूर्ण खल्लास केला आहे. विल्हेवाट लावली त्याच्या वाटाची याची सरकारने. देवेंद्र फडणवीसने बरोबर डाव साधला त्याचा. सगळेच आरोपी होते तो. तुम्ही साधे बघा, मोटरसायकलवर जर तुमच्या पुण्यातून टेबल सीट चाललं तर दंडच पाडणार त्याला. टेबल सीट म्हणजे चोरी आहे का, डाका आहे का, खून आहे का, बलात्कार आहे का, छेडछाड आहे का? टेबल सीट म्हणजे नसन गाडी म्हणून खेड्यातले पोट्टे आले व टेबल सीट पळाले. त्यांच्या ध्यानात नाही राहत पोलिसाची भीती काय असते. पूर्ण कार्यक्रम केला. आणि काल बी मला वाटलं, मी रात्री दाखवलं मला की रात्री पण ते आलं आहे की आरोपीच्या वकिलानं मोक्यातून दोषमुक्त करा असं म्हणले. तर इकडचे वकील म्हणले जणू की आमची काय हरकत नाही. अरे वा, उलट इकडच्या वकिलांना म्हणलं पाहिजे मोक्यातून दोषमुक्त अजिबात करायचा नाही. कारण खंडणी मागितली, खंडणीतून हत्या झाली, कोणीच बोलत नाही. म्हणजे तिकडचे वकील म्हणतात आरोपीच्या वतीचे की दोषमुक्त करा, आणि इकडचे वकील लावून धरत नाहीत आणि आमची काय हरकत नाही म्हणतात. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतोय? अवघड आहे. वकील बदलण्याची मागणी कराल का? मी त्या उज्ज्वल निकमच वकील आहेत तिथं. तेच सांगतोय ना. त्यांनी मागणी केली हो, मोका हटवायची. नाही नाही नाही, आरोपीच्या वकिलाने नाही, पण यांनी सहमती दर्शवली का त्याला? आता सगळ्या मीडियात आले, मीडियात आले, हरकत नाही या निकमांनी सांगितलंय. मीडियात आले, सरकारी वकील पण तेच आहेत ना. मीडियात आलंय. मी माझ्या तोंडचं कधीच बोलत नाही. मागही एक नेता म्हणला होता, देवेंद्र फडणवीस बोलायला लावते त्या नेत्याला, मागही नेता म्हणला होता की आम्हीच आरोपी करायचे थांबवले. आरोपी होतेच पण आम्हीच थांबवले. तेव्हापासून म्हणलं आपण पापाच वाटेकरीत होणं काही उपयोग नाही आहे. त्यामुळेच काही जण आक्षेप घेत होते यांच्या वकिलीला. बाबा एकच मिनिट, वकील कुणाचे म्हटलेत असे की आमची हरकत नाही, देशमुखांचे म्हटलेत की आरोपीचे म्हटले? आरोपीच्या वकिलानं आरोपीच्या वतीनं कोर्टात बाजू मांडली की आमच्या आरोपीला मोक्यातून दोषमुक्त करा. तर संतोष भाईंचे वकील म्हणतायत आमची काय हरकत नाही. म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम. तुमच्या मीडियात बाईट आल्यात पूर्ण. थोडंसं थांबवतो, कारण सरकारी वकील म्हणतायत की संतोष देशमुखांचे खासगी वकील म्हणतायत. दोन वकील आहेत त्या केसमध्ये. दोन्ही पण खाजगी नाही आहेत, नाही सांगतोय. हो, ते पण सहाय्यक सरकारी वकील म्हणूनच आहेत. त्यामुळे ते खाजगी होत नाहीत. ते खाजगी होत नाही. हे मी नाही वाईट, मला याचंच म्हणजे राजकारण नाही करायचं किंवा मला याला इश्यू नाही करायचा. पण जसं मागं ठरलं सरकारनं करून घेतलं, म्हणजे पद्धतशीर विल्हेवाट संतोष भाईच्या देशमुखाचे मॅटर लावले. आता मीडियात तर तीच चर्चा आहे, सोशल मीडियात तर तीच चर्चा आहे की कारण काय असतं बरं का, एखादा न्याय तुम्हाला पाहिजे आणि एखादा मला पाहिजे, त्यावेळेस आपण बोललं पाहिजे आपल्या वकिलानं की ते जर दोषमुक्त करा म्हणतात तर आपल्या वकिलानं बोललं पाहिजे की खंडणीतून खून झालेला आहे, मोक्यातून दोषमुक्त होऊच शकत नाही. तर तुम्ही म्हणता हरकत नाही, सरकारी वकील देशमुखांचे देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतले की नाही? काय माहीत नाही बा मला. त्याच्यामुळेच मी म्हणलं बा त्या मॅटरमध्ये आपल्याला जास्त माहिती नाही आहे. मी त्या मॅटरमध्ये ज्या दिवशी ती एक राजकीय नेता देवेंद्र फडणवीस दोषी आहे, त्या राजकीय नेत्याला मी आता इथून पुढे दोष देणार नाही. जे सरकार प्रतिनिधी म्हणून देशमुख कुटुंबाकडे जात होते, इथून पुढे त्यांनाही दोष देणार नाही. देवेंद्र फडणवीसने दबावातून त्यांच्या हातून हे घडून आणलं आहे. आणि ते मीडियात बोलता बोलता बोलून गेले त्या दिवशी 1-2-3 महिन्यापूर्वी की सहआरोपी सगळे होत होते, पण देशमुख कुटुंबाने आम्ही ठरवून सहआरोपी होऊ द्यायचे नाही असं हे मी मान्य करतो असं ते म्हणले. तेव्हापासून मी म्हणलं हे मॅटर यांनी खूप फडणवीसांनी राईट गेम लावला, कार्यक्रमाचा विल्हेवाट लावली. आणि काल पुन्हा तेच स्टेटमेंट पुन्हा आलं. काल परवा मला वाटतं किती तारखेला होतं ते, मला वाटतं 4 का काय तारखेला होतं बहुतेक मॅटर. त्यांनी सांगून टाकलं आमची काय हरकत नाही म्हणून. हे मग याला मग म्हणायचं काय? मग
देशमुख कुटुंबाने ऍक्शन घेतलं की नाही सगळं? ते काहीच माहीत नाही देशमुख कुटुंबाने घेतलाय का मला आता नाही. थोड्या वेळापूर्वी भेटून गेले पाटील. नाही त्या विषयावर काय चर्चा. त्यामुळेच तुम्ही कानावर हात तुम्ही ठेवलेत का? तुम्ही हो, ते त्यांना मॅटर- का- तुमची मग 6 आरोपी करायचं नाही म्हणले की मी त्याच दिवशी कानावर हात ठेवलेले की या मॅटरमध्ये जितकं मला प्रामाणिक करायचं तितकं मी ताकदीनं केलं, म्हणून तुम्ही हटलो नाही. कारण आता जर ते सरळ देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले म्हणजे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीसच बोलायला लावतात. बोलवता धनी यागळा आहे मागून येगळ्या काड्याने हाली देत पुढच्या भावल्याला. त्याच्यामुळे त्याला बिचाऱ्याला त्या सरकारी प्रतिनिधीला दोष देऊन आता उपयोग नाही. त्यांनीच सांगितलं ना आम्ही 6 आरोपी करायचे थांबवलेत म्हणून. हां मग लोकांनी बोंबलून काय उपयोग इथं रात्रंदिवस. भांडायचं कोणासाठी? त्याच्यामुळेच ते विषय त्या दिवसापासून म्हणलं ठीक आहे. आणि काल तर वेगळंच ऐकायला आलं पुन्हा मीडियातच की दोषमुक्त करा म्हणून सांगितलं आणि इकडचे वकील म्हणले हरकत नाही, आमची काय हरकत नाही. हे मी म्हणत नाही, मीडियात शब्द आहे त्यांचा, आमची काय हरकत नाही. उलट अशा ठाम लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. इकडच्या संतोष भाईच्या वकिलांनी कसल्याही परिस्थितीत मोक्यातून निर्दोष मुक्त होता कामा नाही, इतके इतके पुरावे आहेत असे ठाम बाजू आम्ही सुद्धा मांडणार. ते म्हणतात हरकत नाही. उद्या त्याला काय झाल्यावर जाऊन दे. नाही नाही ते देशमुख कुटुंबाचं मी सांगितलं माझा समाज आणि मी ताकदीनं त्या मॅटरमध्ये लढलो. लागन ते वैर अंगावर घेतलं आणि पुढे भेट नाही घेणार. पण ज्या दिवशी देशमुख कुटुंब म्हणून त्यावेळेसच बघू. सध्या मी त्या मॅटरमध्ये नाही आहे. कारण त्याचं कारण असं की काय तुम्ही याचा 6 आरोपी होऊन देणार नसले आणि असे स्टेटमेंट देणार असले याचा अर्थ काय? काय त्या पापात वाटेकरी व्हायचं माहीत असो. ओव्हरऑल तुम्ही सरकारच्या विरोधात सतत तुमच्या प्रश्नांच्यासाठी बोलत आला, टीका करत आला, पण यात फडणवीस यांना सतत टार्गेट केल्याची तुमची भाषा दिसते. पवार असतील, शिंदे असतील, हे मराठा नेते त्यांच्या विरोधात तितकं तीव्रतेने तुम्ही बोलत नाही. फडणवीसांच्या विरोधातच इतकं द्वेषाने बोलण्याचं काय कारण? सरकारमध्ये तर बाकी मराठा मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. बोलायचं नसेल तर तुमच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला सांगतो मराठ्यांचा द्वेष सोडा. नंबर क्रमांक 1 पहिलं इतका द्वेष आणि आकश आहे तुमच्यात ठासून भरलेला, फक्त तो दिसत नाही. तुम्ही दातं काढता म्हणजे लोकांना वाटतं ह्यो सज्जन माणूस आहे. ह्यो इतका माणूस विचित्र आहे की प्रचंड. त्यामुळं फडणवीस साहेबांनी सगळ्यात अगोदर मराठ्यांचा द्वेष सोडावा आणि जर त्यांच्यात मराठ्याचा द्वेष नसेल तर त्यांनी मराठा आणि कुणबी एक हे JR काढावा. 58 लाख नोंदीचा तुमच्याकडे आधार आहे. 2 सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची. हैदराबाद गॅझेट लागू करायचं. तुम्ही सगळ्या केसेस सरसकट मागे घ्यायच्या शब्द दिलेल्या त्या घ्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या आणि आर्थिक मदत का रोखली? शिंदे समिती काम का करत नाही? 6वा मुद्दा शिंदे समिती काम का करत नाही? आमचे नोंदी सापडलेल्या असून सुद्धा फडणवीस साहेबांनी प्रमाणपत्र देऊ नका असं महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना का सांगितलं? आमच्या व्हॅलिडिटी का रोखल्यात? याचे उत्तरं आम्हाला पाहिजेत आणि याचे उत्तरं देण्यापेक्षा फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. तुम्ही म्हणलात दुसरं की तुम्हाला इतका तुम्ही त्यांनाच का बोलतात? राज्याचे प्रमुख ते आहेत, पहिल्यांदी पण तेच होते आणि त्यांना इतका आकर्ष मराठ्यांचा का बोललो तर त्याचं कारण सांगतो. त्यांनी आमच्या आया बहिणीचे डोके फोडले. आमची आई बहीणसुद्धा सोडले नाही या माणसाने. शेवटी घरातली तुझ्या घरातली माय आमच्या घरातली सुद्धा आहे, ती रक्ताच्या थारोळ्यात पडती तरी पण तुम्ही पोलिसांना हाणायला लावता. एक मोठी गँग आणल्यासारखी तुम्ही 1000-1500 पोलिसांचा फौजफाटा आणून आमच्यावरती क्रूरपणानं प्राणघातक हल्ला घडून आणता, गोळ्या घालता त्यांना. म्हणून बोलतो यांनी खोट्या केसेस लाखो पोरांवरती केल्या. यांनी आमचं शिंदे समितीचं होतं ऑफिस ते बंद केलं 7व्या माळ्यावरचं, का बोलू नाही? यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांच्या माय माऊली घरी एकटी राहिली. 2 वर्षाचं 5 वर्षाचं काहींना 1.5 वर्षाचं लेकरू आहे. कुशीत घेऊन ते आई एका कोपऱ्यात रडती. नवरा करता होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली. त्या मायमाऊलीच्या कंपाळाचं कुंकू पुसायला जबाबदारसुद्धा देवेंद्र फडणवीस. जर आरक्षण दिलं असतं तर ती आत्महत्या झाली नसती. तरीही त्या माऊलीचा कंपाळी कुंकू नसून या माणसानं तिचे पैसे आणि नोकरी पण रोखली.
कित्येक कारनामे केलेत, सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही, इतक्या क्रूरपणानं मराठा समाजाशी वागलेत. आता पुन्हा एकदा मराठा बघणार आहे 29 ऑगस्टला. कोणत्या पोरांना त्रास देतोय, कोणत्या गाड्या अडवतोय, कुठं तर आम्ही शांततेत जाणार, लोकशाही मार्गानंच करणार, कुठं काडीसुद्धा मोडणार नाही, इतकं शांततेत जाणार. पण सुट्टी नाही. मुंबई बंद करणार. आमची मुंबई आहे, कोणाच्या का बापाची का ती? मुंबई आमची आहे, मुंबईत राहणारे लोक आमचे आहेत. आम्ही शांततेत जाणार, ते आम्हाला सहकार्य करणार, आम्ही त्यांना करणार. फक्त आम्ही मागणीसाठी चाललो आहे. मुंबई आमची आहे, मुंबई शांततेत राहिली पाहिजे, हेही सगळ्या मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे. आणि पाठीमागच्या वेळेस तुम्ही अनुभवलंसुद्धा. शांततेत गेलोत, शांततेतच आलोत, आतासुद्धा शांततेतच मुंबईत जाणार आम्ही. कोणालाही त्रास होणार आमच्याकडून असं कधी होणार नाही. तुमच्याकडून मात्र आम्हालाही त्रास होऊ देऊ नका. आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा सांगा, एकाही माणसाला त्रास द्यायचा नाही. मागच्या वेळेस वाशीपर्यंतच गेले, त्यावेळेस पुढे जाणार आहे. पुढं गेलेले सुद्धा शांततेतच वापस आले. पुढं माझ्या अगोदर दोन्ही ग्राउंड फुल होते. आझाद मैदान पण, छत्रपती शिवाजी महाराज पार्क पण. लोक आले का नाही गपचिप माघारी. यावेळेससुद्धा लोक 10 पट असतील, नाहीतर तोंडावर नाव घ्यायचं नाही. आझाद मैदान सगळेच मैदानं मागितलेत आम्ही त्यांना, आम्हाला पुरेच मैदान लागणार आहे. आता सरकारतर्फे कोणी तुम्ही घोषणा केल्यानंतर आंदोलनाची कोणी संपर्क साधला का नाही? जाती द्वेष, आकस मराठ्यांचा अपमान करायचा, मग ते संधी सोडायची का? सोडत नाहीत ना ते. शेवटी फडणवीस साहेब आहेत ना, महान व्यक्तिमत्वाचे, महान विचार, शांतता भंग करणारा मंत्री. शांतता भंग करणारा मंत्री एक पद पाहिजे राव. शांतता भंग मंत्री एक पाहिजे, एक पद पाहिजे, ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. 2-4 मंत्री करतात की ओरडी ती कामं, हिंदू मुस्लिम अमकं तमकं करून? नाही, त्यांना कुठं ठेवला आता? नाही, त्यांना लगेच मागून एक वस्ताद आणून ठेवला. त्यांनी बी ध्यानात आणून घ्यावा. हां, फडणवीस साहेब किती डेंजर आहेत, तुम्हाला वस्ताद आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी. आता ते पण सभा घ्यायलेत. हे दोघं का आक्रमक होत नाही, मध्यस्थी का करत नाही? दोन्ही उपमुख्यमंत्री ते पण मराठा समाजाचेच आहेत. आणि त्यांच्या का आता ते नुसतेच पळत तिकडून तिकडून काय आहे, ती गरज होती तवरच असतं. फडणवीस साहेब म्हणते त्यांना, सत्तेत येऊस तर शिवसेनेची जिरूस तर, उद्धव ठाकरे साहेबाची जिरूस तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं. हां, आता सत्तेत आले. आता अजितदादाचं त्यांच्या दोघांचीच फाईट लावून दिली वाटतं. हे म्हणतं मग आपला निधी कुठे, ते म्हणतं मग आपला वळीला कुंकड. कोण कोणाला वळीत आहे याचाच मेळ लागणार, जनावर वळील्यासारखं. असा फचका करून ठेवला नाही फडणवीस साहेबांनी. ते लय चतुर समजत आहे स्वतःला, पण एखाद्याशी जनता अशी कोथडी करीन ना, काय हेच मिळणार आहे. आता अजितदादाच मागं सोडून दिले. हां, हे असले नमुनेबाज येते. आता त्यांच्यात कुणी वळवळ केली त्यांच्या मागच जोडून देते. ते आता मध्ये स्वप्न बघत होते, मला वाटतं ते महाजन साहेब, ते पलीकडचे महाजन साहेब कुठले ते. हां, ते मध्ये त्यांचंच उपमुख्यमंत्री नाव आलं बहुतेक. त्यांचं कटलं का कोणते दुसऱ्यालाच म्हणाले दादा उपमुख्यमंत्री करू शकते ते. हे लय पचकोबा आहे त्यांच्यात, लय पचकाबा म्हणजे डेंजर काम आहे ते. दादांनी बाहेर पडावं कसं? दादांनी बाहेर पडावं ते मला काय करायचं, बाहेर पडून येत आत घुस. एकूण मंत्र्यांबद्दल काय काय होतंय? मराठा समाजासाठी भांडताय, म्हणजे मराठ्यांना समोर उभं करतात ना. बरं झालं ना, यांनी डोक्यावर चढून ठुलते ना. हां, लय डोक्यावर चढली होती. आपले लोक थोडे मोठे करायचे, त्यांना देऊ लागायचं. दुसरे डोक्यावर चढून ठेवले, आता तेच मुटक्यावर पाय द्यायला लागले. बरं झालं ना, यांचे डोळे उघडतील. भाजपमधल्या मराठ्यासुद्धा तेच आहे, एकाच एक जोड आणून ठेवतात भाजपमधल्या मराठ्यासुद्धा. मी सांगतो, मला 95% मला भाजपमधले मंत्री आमदार बोलत आहेत, खासदार मंत्री आमदार पडेल तर सगळे बोलत आहेत कसा पडलं म्हणून. आपण एक तर खोटं बोलत नाहीत, सगळे बोलत आहेत. पण त्यामध्ये बोलावं तर करावं काय, खत सगळ्यात आहे प्रचंड. पण जाईन कोण? तसं यांना बाहेर पडणं तर आत राहा, मी तेच नाही सांगू शकत. पण बरं झालं अजितदादाच्या, शिंदेसाहेबाच्या लक्षात तरी आलं की आलंय का नाही माहीत नाही. आणखीन बी यांनी डोक्यावर चढून ठेवलं सगळ्याला. आणि ते सल्ला द्यायचे, ते नमुने लय शाने आहेत का, त्या आपण सल्ला द्यायचा. सल्ले फल्ले नाही देत मी कुणाला. मग दणका सुरू असतो, मी यांना सगळं तिघाला ठेप्याला आणतो 29 ऑगस्टला. सल्ले फल्ले देत नाहीत आपण. पण जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी, ते घरातून खिडकीतून येते, दारातून येते, ते लय कलाकार आहे. यांच्या घरात का काय बघून गेले, त्यामुळे यांना हालताच आहे ना. हां, तर यांनी दोघांनी असं करायला पाहिजे ना. आहे ना संधी सत्तेत, त्यांच्या घरात डुकून बघितलं पाहिजे कोणी किती खाल्लंय. हां, पुढं जर कमी सत्ता फत्ता आली यांची तर असं मागं लागायचं ना. तुमच्या लागले होते तसं. बदला होत असतो, कोणी अमृत येऊन आलेला नाही. बदला होत असतो, बदला होणार. सरकार टिकन का अशी परिस्थिती असेल तर? टिकायला काय, त्यांनी अर्धे यांच्याकडे उभा केले त्यांनी.
फडणवीस साहेबांना अर्धे शिंदे साहेबाकडे केले, अर्धे अजितदादाकडे केले. यांचं कोण आहे खाली? घंट्या. यांचं खाली कोण आहे? आणि त्याला किती कमी पडत येत तेवढं त्याने शाळा करून ठेवलेली. हां, कसं काय पडन? आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, तुम्ही काय आवाहन कराल समाजाला? कारण आता ते तिन्ही पक्ष एकत्र येते, आरक्षण नाही राहिलं नाही अशा अवस्था आहे. तिन्ही पक्ष कायची एक राहावं, सगळ्याची फजिती आता सांगितलं ना तुम्हाला. आणि ते सांगत नाहीत, फक्त आतून बोलत आहे. हां, निधीचा लय पाच काय जणून द्या. आता तर हे निधी जणून पहिल्यांदा असं होतं की तुम्ही काय आदेश देणार का काय आपल्या समाजाला? ते बघू ना, यांनी आमच्यावर अन्याय केल्यावर त्यावेळेस बघू. आज नाही सांगत, तेव्हा समाजाची बैठक होईलच. परंतु यांच्यातच लय खेळ आहे, त्यामुळे आमचं वाटोळं व्हायलं हे मात्र सत्य आहे. पण डोळे उघडावं असं मला वाटतं. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी भाजपमधल्या हे शिंदेसाहेबाची आणि अजितदादाची याच्यामधल्या आमदार खासदार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसुद्धा डोळे उघडावं, बेसावध राहू नये असं मला वाटतं. कारण हा माणूस विचित्र आहे, प्रचंड समाज द्वेषानं बरबटलेला आहे. आमच्या बीडच्या एका नेत्यांनी मोठं केलं तर त्यांना त्या टायमाला. असा माणूस विचित्र. त्यांनी 10 वर्ष मधल्या काळात वनास बघायला लावला होता. लय नमुनेबाज आहे तो गडी. हां, फडणवीस गडी असा नमुनेबाज आहे. कोणाला कवाशी कोणाच्या अंगावर घालीन मिळ नाही. आणि सगळ्याला कळाले हे अंगावर घालणारा माणूस आहे. हां, 100% त्यांच्यासुद्धा. तर पटेल, तुम्ही उद्या स्वराज्य अभिषेकला रायगडावर चाललात, पण ते भिडे गुरुजी तर म्हणले की झालंच नाही पाहिजे वगैरे. हा काय जाऊन तिकडं कुत्र्या म्हणजे काय ती काय चालू आहे ना आता, ती काय उद्या होणार आहे ना राज्याभिषेक. असं का त्यांना कोण तारखेनुसार नसावं? फडणवीस साहेबाचं रसायन डेंजर आहे. हां, आपण मालाला काय करतो, युरिया सुफला खत टाकीतो. त्यांच्याकडे वेगळंच काय कोण आहे रसायन. हां, ते फेकलं की माणूस फाडफाड करतो. हां, कोंबडीसारखा. हां, ते फडणवीसचं रसायन आहे. त्यामुळं ते तर काय कुणी वळवळ करतो ताबडतोब. सरकारला काही होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता. त्याच सरकारच्या प्रमुखांबद्दल तुम्ही मला मी लय दिवसांनी सापडू का कोण तुम्हाला? तर असं आता वर्षभर समजा झालं, 4 वर्ष बाकी आहेत, तर ते का तुमची मागणी मान्य करतील असं वाटतं, जो माणूस सतत इतक्या टोकाचं बोलतो? मान्य करणार नाहीत मागणी मान्य. तुम्ही बघा ते एक नाही, पण आता एवढं तुम्ही काय असतं दादा, छत्रपती जोड्या लावण्यात पक्के आहेत. मग तसंच मराठा समाजाचा कोणीतरी वेगळा तुम्हाला अपोजिट उभा करतील असं वाटतं का? केलं की 1.5 वर्ष काय केलं त्यांनी? मग लय मोठे केले ते. मराठी असे येतं गरीब, मी गरिबांची लढाई लढतो. त्याच्यामुळे गरीब मराठी एकूण सगळे कोणी वळवळ करायला लागलं की गरीब मराठी बरोबर कार्यक्रम बसविते. म्हणून काय सगळ्यात महत्त्वाचं, मी माझी स्तुती नाही करत, मी समाजाशी खूप प्रामाणिक आणि इमानदार निष्ठेनं, म्हणून समाजाला माहिती देऊ शकतं तर आरक्षण हेच लेकरू देऊ शकतं. आणि मी काय वाईट केलं? समाज माझ्यापासून लांब जायला. तुमच्याच लेकरासाठी बांधतो, तुमच्याच लेकरासाठी वैर घेतलं आहे आणि शरीरही साथ देत नाही उपोषणानं. काय वाईट करतोय मी? समाज कुठं जाईल? काय त्यांच्या लेकराला मोठं हो नाही? रिक्षा आणणाऱ्याला वाटत नाही त्याचं लेकरू मोठं हो, टेम्पो जीप ट्रक चालवणाऱ्याला वाटत नाही, ऊस तोडणाऱ्या मराठ्याला वाटत नाही त्याचं लेकरू मोठं हो, हमाली करणाऱ्याला माथाडी कामगाराला वाटत नाही, एसटी चालवणारा मराठ्याला वाटत नाही त्याचं लेकरू मोठं व्हावं, डॉक्टरमधल्या त्या हॉस्पिटलमध्ये नर्स येतं डॉक्टर यांना वाटत नाही पोरगं मोठं हो, शिक्षकाला वाटत नाही, पोलिसांना वाटत नाही आपलं लेकरू मोठं हो, शेतकरी मराठ्यांना वाटत नाही. मी काय वाईट करतोय? त्यामुळे ते कुठं जाणार आहेत? ते इथं जोडी लावू शकत नाही. आणि लावली बी तरी माझी विनंती, यांनी जर जोड लावली ना, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, समाजाचं वाटोळं होईन असं पाऊल उचलू नका. तुम्हाला यायचं आमच्यासोबत तर या, नसन यायचं तर शांत बसा, पण समाजाच्या अन्नात माती घालू नका. कारण देवेंद्र फडणवीस संधी सोडत नसतो असा माणूस आहे देव. पण बघू 29ला कसे देत नाहीत बघू. एक गरीब ड्रायव्हर आहे, त्याचा 2 वर्ष झाले पगार हकेंनी दिला नाही अशी त्याची तक्रार आहे. चर्चेतला विषय तर त्या ड्रायव्हरला काही मदत करणार आहोत का? मी एकदा पर्सनल मॅटरमध्ये मी कोणाच्या पडत नाही. एकदा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव, आणि त्यातल्या त्यात मी यांना आणखीन विरोधक मानलेला नाही. जे तुम्ही नावं घेतात ना, 2 वर्षापासून माझा शब्द ऐकतोय, हां, ते खूप फडणवीसचं ऐकून, ते येवल्याचं ऐकून खूप आमच्यावरती त्रागा करतात. पण मी आणखीन त्यांना विरोधक मानलेलं नाही, कारण त्यांचं आमचं कधी वैरच नाही आहे. नेत्याला मी सोडत नाही. त्यांचे नेते कोणाचेच नसतात ना, धनगराचे आहेत ना, मराठीचे, ते बी दऱ्याखोऱ्यात मेंढ्या सांभाळतात. त्यांचं लेकरू मोठं वाटत नाही की एसटी आरक्षणात गेल्यावर कोण मागं तरी, मी तरी म्हणतोय. आणि एकदा शब्द बाहेर गेला की मी ते करतो. त्याच्यामुळे त्यांना विरोधक मानलेलं नाही, त्यामुळे मी त्यांना बोलत नाही. ते बोलतात
पण जेव्हा मानन तेव्हा बघू, मग तेव्हा बघा आपला कचका कसा असतो. आरक्षणाची मागणी करतो ओबीसी मधून, मान्य आहे, ऑब्व्हियसली तुमची मागणी तुमच्या दृष्टीने जास्त आहे, पण जे आता मध्ये पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एससीबीसी पेक्षा ओबीसीचं मेरिट हे हाय होतं. मग काही मुलांचं म्हणणं असं तर मग आमचं नुकसान होतं, एससीबीसीत असलेलं काय वाईट आहे? आता दोन आहेत ना, कुणबी पण आहे आणि एससीबीसी पण आहे. कुणबीतलं राज्यापासून केंद्रापर्यंत आहे, एससीबीसीचं तुम्हाला राज्यापुरतं आहे. पोरांना जिथं दोन्ही आरक्षण आहे, जिथं जाता येईल तिथं जायचंच आहे. आणि जर काही तोटा झालाच तर 29पर्यंत मी आरक्षण 100% आणणारच आहे. म्हणून मराठ्यांनाही सांगतो, यावेळेस सगळेच बाहेर पडा. शेवट फाईट, अंतिम आरपारची लढाई होणार आहे यावेळेस. अंतिम लढाई. छत्रपती शिवरायसुद्धा वेळोवेळी लढले, त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला आंदोलनं करावं लागणार आहेत. बार बार मुंबईला काय असं कधी म्हणायचं नाही. 3 महिने मला वेळ द्या आजपासून 29 ऑगस्टपर्यंत. 100 पिढ्याचं मराठ्यांचं कल्याण होतं आहे आरक्षणामुळं. आणि बाकीच्या लोकांनी ज्याला यायचं आहे त्यांनी 15-20 दिवसासाठी मुंबईत यायचं आहे तयारीने. ज्यांना यायचं नाही त्यांनी फक्त 2च दिवस आम्हाला वाटा लावायला आणि तुम्ही तुमचे वापस या. सगळा वर्ग मात्र बाहेर पडा. नाही पाटील, विषय असा आहे की ज्यावेळेस पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं, ते आंदोलन 3-4 महिने चालले, ते भाजप सरकारने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आता तुमचं आंदोलन सुरू झालं, अशी भीती वाटते का तुम्हाला ते मोडीत काढतील? मोडीत का काढीत आम्ही नाही का, मग ते जाऊन द्या ना, उगाच चालतो मग दिमाग लगेच हे होतो ताबडतोब. मी शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब डोकं लावावं, आपल्या संग नाद करायचा नाही. हो, आपण प्रामाणिक आहे. तुम्ही माझे शत्रू नाही, वैरी नाही. तुम्ही दिलेले आश्वासनं तुमच्या सरकारने पुरे करायचे 29 ऑगस्टला. त्याच्या आत तुम्हाला तारीख दिली आम्ही त्याच्यावरती निवेदनावरती. 28 का जुलै 29 जुलैच्या आत सगळ्या मागण्या मान्य करा. आम्ही गुलाल घेऊन येतो मुंबईला. नाही, पण हे सरकार आल्यापासून म्हणजे आता हे सरकार येऊन 4 ते 5 महिने झाले. या सरकारचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी तुमच्या संदर्भात चर्चा झाली आहे? शिष्टमंडळ भेटले, तुम्ही त्यांची भेट घेतली आहे का? काही चर्चा झाल्यात की? असं टाईम नाही ना, त्यांना टाईम नाही ना. ते बिझी असतात. थायलंडला जाय, ह्या इकडं जाय, तिकडं जाय, कुंकड काय बघायला जातात. कोणाचं इंग्लंड अमके तमके हॉलंड असे जातात. ते कुंकड काय बघून येते तिथं बघायचं होतं, तिकडं लांब जाऊन बघत येत वाटतं. ते टाईम नाही. त्या गरीबाशी शेतकऱ्याशी काम तुमची भेट झाली का? म्हणजे बोलणं होणार नाही दादा. टाईम 4 महिन्यात बिझी नाही. तिकीट वाटायची आहेत आता. लाडक्या बहिणीला खोटं बोलून पुन्हा मतदान घ्यायचं, हे गडबडीत असते ते कवा पण. त्यामुळे ते कधीही वेळ देत नाहीत. मराठ्यांचा इतका द्वेष आहे त्यांना प्रचंड. किती वेळ मागितली? मग मागतच नसतो. वेळ दिली नाही, मागितली मागतच नसतो. यायचं तुला ये. मी कोणत्या मंत्र्या संघ ते मित्रत्व नाही करीत, सरकार संघ नाही. इथं आंदोलन सुरू आहे, तुला यायचं आहे का? बळच मागं पळायचं काय त्यांचे? आणि त्यांचं मागं पळून तुमच्या मात प्रश्न मिटत असते. ते तर म्हणतात गाठला उलचे गोड बोललं ना मंत्र्यासंघ, तरी ते म्हणतोय घंटाभर बसल्या आला काचाट्यात फुटायचं मागं दिसतोय. मी घंटाभर शेंगा आणतो ना, असे घोडे लावतो. नंतर ते म्हणतात नाही राव, हे नाही फुटत. नाही रिअल आहे. मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी. त्याच्यामुळं आरक्षण घेणार. फक्त मराठ्यांचा किती द्वेष आहे हे मराठ्यांच्या लक्षात येणार आहे. यावेळेस फडणवीस किती द्वेष करतो हे मराठ्यांच्या लक्षात येणार. चर्चेला बोलवलं तर जाणार का? त्याच्या आधी की तिकडे चर्चेला बोलवलं? त्यांना यायला तिकडं काय झालं? त्यांच्याजवळ काही इमान नाही का? काय नाही. बाकीकडे हिंडायला जमत त्यांना. कुंकडं जातात बिगर कामाचं. जिकडं नाही तिकडं इमान घेऊन जाते, हेलिकॉप्टर घेऊन जाते. त्यांना येऊन गोरगरीब जनतेशी चर्चा करतात. आमचा पैसे नाही इतका लांब यायला. आम्ही कोणी आहोत? काय असेल पडल्यावर? कारण तब्येत तुमची साथ नाही. तुम्ही मागेच म्हणले आता उपोषण घेऊन बस. आता आंदोलनाचं स्वरूप आम्ही वेगळं ठेवू. मी समाजाला जे सांगतो ते करतो. त्याच्यामुळं मी 2 रथ घेऊन यायलो. एक विजय रथ आणि एक अंत्ययात्रेचा रथ. दोन्हीपैकी एक वापस जाणार. देवेंद्र फडणवीस ठरवायचं काय करायचं. आणि मी समाजाला सांगितलं की मी आता वापस येणार नाही. एक संधी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं दिली होती. आपल्याला आडमुठं म्हणून नाही, वेळ देत नाहीत म्हणून आपण त्यांना वेळ दिली होती. 1.5 वर्ष झालं वेळ दिलेली. आता तुम्ही बी मी बी मुंबई सोडायची नाही. चलो, धन्यवाद.